काही वॉर्निंग साइन्स आपण डोळ्यामध्ये आपल्याला आले तर हे आपण त्वरित डोळ्याच्या दवाखान्यात यावे. जसं आपला डोळा जर लाल झाला तर हा नजरअंदाज करू नये. डोळ्याची लाली हे डोळ्यामध्ये इन्फेक्शन असू शकतं, डोळ्यामध्ये युव्हायटिस म्हणजे आयरायटिस असू शकतं, किंवा डोळ्यामध्ये एक मोठ्या प्रकारचं इन्फेक्शन झालेलं असेल त्याच्यामुळे पण हा डोळा लाल होऊ शकतो, किंवा काचबिंदू एकदम वाढला तर अँगल क्लोजर ग्लाकोमामध्ये डोळा लाल होतो. तर हे असे कारण असतात की ज्याच्यामध्ये इमिजिएट दवाखान्याकडे धाव घेऊन आपण हे लाली डोळ्याची ट्रीट करून पेशंटची नजर आपण सुरक्षित करू शकतो. दुसरी कंडिशन की ज्याच्या डोळ्यामध्ये सारखं पाणी येणं, ही पण आपण बरेच वेळेला नजरअंदाज करतो. हे पाणी येण्याची जे डोळ्यामध्ये जो प्रॉब्लेम असतो तर तो लॅक्रिमल सिस्टीम किंवा लॅक्रिमल ॲपरेटर्स म्हणून एक डोळ्यामध्ये असतं की ज्याच्यातनं हे अश्रू आपण ड्रेन करतात आणि नाकाद्वारे ते बाहेर जातात. तर तिथे कुठे काही ऑब्स्टॅकल आहे, ऑब्स्ट्रक्शन आहे, टिअर्सला काही फ्लोला प्रॉब्लेम आहे, तर ते पण आपण इमिजिएट जर डिटेक्ट केलं ते पण आपण नीट ट्रीट करू शकतो त्याच्यामध्ये. तर ही पण एक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये आपण इमिजिएट डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे. किंवा सडन व्हिजन लॉस, एखाद्या पेशंटला इमिजिएट नजर त्याची गेली तर डोळ्याचा पडदा सरकलेला असतो, डोळ्याची रक्तवाहिनी बंद पडलेली असती, डोळ्यामध्ये एकदम मोतीबिंदू वाढलेला असतो, अशा कंडिशन्समध्ये पण इमिजिएट आय एक्झामिनेशन करणं हे अतोनात गरजेचं असतं की ज्याच्यामध्ये आपण पेशंटची व्हिजन जर ट्रीटमेंट नीट केली तर आपण वापस आणून देऊ शकतो. तर त्याच्यामुळे मला सांगायचं सगळ्यांना हे आहे की डोळ्याचे असे सायन्स की ज्याचा डोळा लाल झाला किंवा डोळ्याची सडन एकदम इमिजिएट नजर गेली किंवा डोळ्यातनं पाणी येत आहे, तर अशा ह्या सिम्पटम्स जे आहेत ह्या नजरअंदाज न करता योग्य त्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याची प्रॉम्प्ट मॅनेजमेंट किंवा ट्रीटमेंट जर आपण इन्स्टिट्यूट केली तर पेशंटला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.